बस आरसीएल जे आहे मराठीत बोलू आता आरसीएल जे आहे आपण म्हणजे आम्ही मीटिंग साठी तर गेलो होतो तर आरसीएल काय बोलतायत की आम्ही पण तुमच्या बायसच्या तर्फे आहोत म्हणजे बायसच्या फेवर मध्ये आहोत जर बायसच्या फेवर मध्ये जर तुम्ही होता मग इतके वर्ष काय केलं आज 1-1.5 वर्ष झालं हे प्रोसेस चालू आहे मग त्या दरम्यान तुम्ही बायस लोकांशी पण कॉन्टॅक्ट करायला हवं होतं का नाही केलं जेव्हा मीटिंग मध्ये आम्ही बसलो तेव्हा बोलतायत की आम्ही तुमच्या बायसच्या फेवर मध्ये आहोत बायसच्या फेवर मध्ये आहात तर 2 बिल्डर आलेले आहेत जर त्यांची कॅपॅसिटी नव्हती तर ती लोक म्हणजे प्रोजेक्ट मध्ये आलेच तसे घुसले नसते मग जेव्हा ते आता आहेत रिझोल्युशन प्लॅन त्यांनी सबमिट केला मग तुम्ही का नाही तुम्ही त्यांना अप्रुव्हल देताय तुम्ही त्यांच्याशी बोला जे नाही आहेत त्यांच्याशी तुम्ही का बोलताय पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट बोलता बाहेरच्या तर्फे आहात तुम्ही तर मग तुम्ही स्वतः पण बिल्डर तुम्ही शोधताय बोलताय किती वर्ष लागणार माहिती नाही 6 महिने सुद्धा लागू शकतात 1 वर्ष लागू शकतात बोलू शकत नाही म्हणजे आहेत एक्झिस्टिंग म्हणजे बिल्डर जे राहुलनाथ आणि बंटी बिल्डर मग तुम्ही त्यांच्याशी का नाही बोलत आहे त्यांच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही आम्हाला सांगू शकता ना हा एक मुद्दा झाला दुसरं LNT वाले आता LNT वाले एक्झाम्पलला सील करून टाकलेलं आहे मग त्यांना जर सील केलंय तर तुम्ही लोन जे आहे ते तुम्ही स्टॉप करा ना पहिली गोष्ट जोपर्यंत बिल्डर येत नाही दुसरा आता आरसीएल बोलतात आमचा लोनशी काही संबंध नाही लोनशी संबंध नाही मग तुम्ही दोन्हीकडनं मारताय आमची हे चुकीचं आहे मग त्यापेक्षा जोपर्यंत तुम्ही जर बिल्डर शोधताय ना बिल्डर शोधेपर्यंत तुम्ही आमचा जो EMI जाते तो तुम्ही होल्ड करा आणि जास्तीत जास्त आता 80% LNT मधनं जाते मला LNT मधनं जर जाते तर तुम्ही लोन तुम्ही स्टॉप करायला हवं होतं आणि शिवाय त्याच्याबरोबर तुम्ही एक्स्ट्रा रेट ऑफ इंटरेस्ट पण वाढवलाय जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो पण तुम्ही कमी करत नाहीये पहिली गोष्ट आणि जर तुम्ही स्टे आणलाय जर स्टे आणला आहे तर तुम्ही लोकांचे EMI पण बंद करायला हवे होते तात्पुरते मग ते का नाही केलं म्हणजे दोन्हीकडनं तुम्ही आमचीच कुचंबना करतायत बिल्डर साईडला पण आपलंच नुकसान लोक करतायत त्यासाठी आपल्याला आता LNT आणि आरसीएल या दोघांशी पण बोलावं लागेल आणि आता आरसीएल बोलताय की 6 महिने लागणार वर्ष लागू शकतो बिल्डर येईपर्यंत नवीन अजून काहीतरी म्हणजे प्लॅन करताय पण हे प्लॅन करेपर्यंत तुम्ही EMI थांबवा आयदर EMI थांबवा नाही तर जे नवीन जे बिल्डर आता आहेत एक्झिस्टिंग आता जे प्लॅन त्यांनी सबमिट केलंय तुम्ही त्यांना अप्रोच करा बात खतम पण याच्यामुळे आपल्या सगळ्यांची फरफट होते ती थांबायला पाहिजे कुठेतरी आता बघू पुढे काय होते आता हे फर्स्ट टाइम मी मीटिंग अटेंड केली आहे एवढं मला पण नॉलेज नाही जास्त भाषणाची पण जे काय ते तुम्ही समजू शकता बस थँक्यू या बिल्डरचं करायचं काय खाली डोकं वर पाय बोला ना. बोला कोणी बोला अरे या बिल्डरचं करायचं काय खाली वर डोकं पाय अरे या आरसीएलचं करायचं काय खाली वर डोकं पाय या LTचं करायचं काय खाली वर डोकं वर पाय ये सभी पढ़ के बता दो काय डोकं वर पाय एक पढ़ के बजा दो ये बस एक पढ़ के बता एक एक्सपिरिया वेलफेअर असोसिएशनचा एक्सपिरिया वेलफेअर असोसिएशनचा विजय असो एक्सपिरिया वेलफेअर असोसिएशनचा विजय असो अरे या बिल्डरचं करायचं काय खाली वर डोकं पाय अरे या LTचं करायचं काय खाली वर डोकं पाय या आरसीएलचं करायचं काय खाली वर डोकं पाय एक्सपिरिया वेलफेअर असोसिएशनचा विजय असो एक्सपिरिया वेलफेअर असोसिएशनचा विजय असो मैडम क्या साईनाथ भाई आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं अरे दुबे साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं एक्सपिरिया वेलफेयर असोसिएशनचा जिंदा असो एक्सपिरिया वेलफेयर असोसिएशनचा विजय असो जल्द आके यहाँ पे काम स्टार्ट करवाना चाहिए तो आप वोटिंग भी मत दो डायरेक्ट काम स्टार्ट करवाना बस यानी जो फाइनेंशियल लॉस हुआ है और जो इंटरफेरेंस LNT वगैरह का हुआ है इसको एक साइड में रखते हुए एक पॉजिटिव डिस्कशन करके जल्द से जल्द फ्लैट देने की प्रक्रिया स्टार्ट होनी चाहिए क्या ये आपका कहना है यस सर एक मिनट